मागे आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा केल्या, वेगवेगळ्या पातळ्यांवर किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चर्चा केल्या की चीन जागतिक लेवलवर ज्या पद्धतीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स किंवा ॲप्स वापरत नाही आपल्या देशात चीनमध्ये, आणि बाहेरचे देश वापरतात. चीन वापरत नाही त्याचं कारण हे आहे की त्यांनी आपली माहिती कोणाला देण्यासाठी ते पूर्णपणे अतिशय संरक्षित पद्धतीने काम करतात. कुणाला माहिती घेऊ देत नाही, मिळू देत नाही आपल्या इंटरनल सिस्टीममध्ये काय चाललं आहे त्याची. त्याचवेळी आपण कशी माहिती दुसऱ्यांची घेऊ शकतो ह्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात ते काम करतात आणि त्याच्यानुसार त्यांचं ते रिझल्ट्स काढत राहतात. आपल्यासाठी एक अतिशय गंभीर आणि धोक्याची पुढच्या काळातली गोष्ट अशी दिसते मला यात. चीनने नुकताच इराणबरोबर सामंजस्य करार केला आहे आणि तो सामंजस्य करार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी तिथे गुंतवणूक करायची आहे, त्यांनी त्यांचं ऑइल घ्यायचं आहे, पेट्रोलियम पदार्थ घ्यायचे चीनने आणि ते स्वस्तात घ्यायचे आहेत, त्याच्या सगळ्या गोष्टी पूर्तता करायची, हा सगळा भाग आहेच. पण त्याच्यात एक महत्त्वाचा क्लॉज आहे की इराणला चीन आपल्यासारखीच फायरवॉल उभारून देणार आहे. आता ही फायरवॉल म्हणजे काय, तर ज्या पद्धतीने चीन आपली माहिती जगाला बाहेर अवेलेबल करू देत नाही, म्हणजे आपली माहिती कोणालाही घेऊ देत नाही, त्यांचे ॲप्स वापरत नाहीत, किंवा तुम्ही चीनमध्ये जेव्हा गेलात तर तुमचं व्हॉट्सॲप चालणार नाही, तुमचं फेसबुक चालणार नाही, गुगल चालणार नाही, ट्विटर चालणार नाही. हे न चालणं म्हणजे जसं ज्या पद्धतीने आपण आपल्या कार्यालयात करू शकतो, आपल्या एखाद्या विभागात करू शकतो, अशा स्वरूपाची सगळी व्यवस्था मेजर्सची अख्ख्या चीनमध्ये केली गेली आहे. त्याच्याचमुळे तुम्हाला दुसरे तुमचे ॲप्स चालत नाही, जे आपण असे बॅन घातलेत तशा पद्धतीने चीनने सगळे पद्धतीने बॅन घातले. आता ही चीनपासून समजा इराणमध्ये ही तंत्रज्ञान हे सगळं त्यांनी केलं, ते 5G तंत्रज्ञान पण हुआई त्यांना देणार आहे. या स्वरूपाचं तंत्रज्ञान ज्या चीनमधून इराणमध्ये जाईल, इराण पण तशा त्या पद्धतीने काटेकोर होईल की त्याची माहिती दुसऱ्या देशांना जाऊ नये, पण ते चीनला अवेलेबल होऊ शकते त्यांची जर सिस्टीम्स वापरल्या तर. त्याच पद्धतीने चीन आता हे नेपाळपर्यंत आणेल, पाकिस्तानपर्यंत आणेल, श्रीलंकेपर्यंत आणेल, अशा स्वरूपातल्या सगळ्या देशांपर्यंत, व्हिएतनाममध्ये आणेल. म्हणजे आपल्याला पूर्ण माहितीचं आपलं ओघ दुसऱ्या देशांमध्ये जाऊ शकतो आणि ह्या सगळ्या बाजूच्या आपल्याला माहितीची इन्फॉर्मेशन आवश्यक आहे आपल्याला पण परिपूर्ण सतर्क राहण्यासाठी, ते आपल्याला मिळू शकणार नाही. तर ही पुढच्या काळातली अतिशय गंभीर बाब म्हणावी लागेल. आपण आत्ताच्या काळात ज्यावेळेस वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत आहोत, त्याचवेळी पुढचे आव्हानं काय असतील त्याचा पण अभ्यास करून आपल्याला ह्या गोष्टींचं अतिशय बारकाईने अभ्यास करून आपल्याला काहीतरी एक मोजमाप, आपल्याला काय तोंड द्यायची त्याची सगळी यंत्रणा उभी करणे किंवा आपल्याला सुरक्षित राहता येईल त्या स्वरूपाच्या यंत्रणा उभ्या करणे हे आवश्यक आहे. आणि ते उत्तरोत्तर वाढत जाणार आहे पुढच्या आगामी काळातल्या सीमांवर लढणाऱ्या, त्याचबरोबरीने घरोघरी होणाऱ्या ह्या सायबर युद्धाच्या स्वरूपातल्या अशा स्वरूपाची जर गोष्ट आपल्याला पुढच्या काळात लक्षात आली तर ते आपण जितक्या सजगपणे आपण ह्या गोष्टींना तोंड दिलं पाहिजे. आता कम्प्युटर लिटरसी हा जो भाग आहे त्याचाच हा पुढचा एक्सटेन्शन भाग आहे की सिक्युरिटी लिटरसी आपल्याला महत्त्वाची आहे. चीनी ॲप्स, त्यांचे संगणक, मोबाईल यांच्यावर बंदी किंवा त्यांच्या वापरापासून काळजी का घ्यायची, हा जेव्हाच मुद्दा महत्त्वाचा चर्चेला येतो त्यावेळेस हे सगळे ॲप किंवा ह्या सगळ्या सिस्टीम्स आपली माहिती चोरत असते आणि त्याच्यानुसार आपल्यावर देखरेख ठेवण्यापासून आपल्याला नुकसान पोचवण्याचं काम करते. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळी ह्या प्रकारचे जे गुन्हे आणि देश अशा पद्धतीने वापरतो त्यावेळेस खूपच काळजी करण्यासारखी गोष्ट असते. रेग्युलर पद्धतीत फिशिंग आणि मॅलवेअर पाठवून ज्या पद्धतीने माहिती गोळा केली जाते किंवा सिस्टीम्स खराब केल्या जातात, त्याच स्वरूपात आता पुढच्या काळात व्हेलिंग नावाचा एक मोठा प्रकार येतो आहे. याच्यावर इशाराही देण्यात आला आहे. व्हेलिंग म्हणजे व्हेल मासा जसा मोठा असतो त्या पद्धतीने तुमच्या कामाच्या घटकांमधला एक मोठा मासा किंवा मोठ्या पदावरची व्यक्ती किंवा एक प्रमुख पदावरची व्यक्ती, तिला टार्गेट करून ती माहिती गोळा करणे आणि ते सगळं आपल्यासाठी वापरता येणार नाही अशा स्वरूपात त्याचं लॉकिंग करणे. हे व्हेलिंगमध्ये होतं कसं की तुमच्या समजा मोठ्या पदावरच्या माणसाने तुम्हाला काहीतरी मेल पाठवून काहीतरी माहिती मागितली आहे आणि ती तातडीने द्यायची असं तुम्हाला मेल आली, तर तुम्ही स्वाभाविकच ओळखीचा माणूस आहे, आपल्या वरिष्ठ आहे, महत्त्वाच्या पदावरचा माणूस आहे, आपल्याला द्यायला पाहिजे असं म्हणून तुम्ही ओपन करता मेल आणि त्याच्यातून व्हायरसचा अटॅक केला जातो. ह्या सगळ्या पद्धतीत इतक्या शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि अतिशय भयानक पद्धतीने की आपल्याला ह्यातल्या आपल्या कंपन्या, आपल्या सरकारी आस्थापन काळजी घेणं आवश्यक आहे. कारण ही माहिती गोळा करण्याची आणि आपल्या माहितीवर अटॅक करण्याची एक प्रोसेस फार मोठी आहे. आता आपल्या सगळ्या महत्त्वाच्या आस्थापना, कंपन्या, बँका हे सगळे माहितीवर आधारित आहे. आपण ऑनलाईन गेलो आहोत, ज्यावेळी आपली माहिती ब्लॉक केली जाईल
आणि त्याच्यासाठी रॅन्समवेअरच्या माध्यमातून समजा काही मागितलं जाईल की तुम्ही हे असं केलं, पूर्तता केली तर तुमची माहिती तुम्हाला ॲक्सेस द्यायचा आम्ही मान्य करू. म्हणजे तुमचंच माहिती, तुमचीच ऑफिस, तुमचंच सगळं काम, पण तुम्हाला त्याच्यात पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचं ॲक्सेस घेता येत नाही, अशी परिस्थिती ह्या सगळ्या सिस्टीममध्ये चालते. यापासून खबरदारी घ्यायची असेल तर ती आत्ताच आपल्याला करावी लागेल. तर ती कशी पद्धतीने करायची हे आपण आपल्या सगळ्यातल्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोलून आपल्याला करायला लागेल. कारण ह्याचं प्रमाण आता तज्ज्ञ ज्या पद्धतीने अंदाज वर्तवत आहेत, खूप पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण आपलं पुढचं वॉर हे सायबर वॉर म्हणूनच ओळखलं जाणार आहे. सगळ्यांच्यासाठी जे महत्त्वाचे सगळे आता आपण चीन, कोरिया, रशियातले काही याच्यातले लोक असतात की त्यात हॅकिंग आणि ह्या सगळ्या स्वरूपातले खूप गुन्हे मोठ्या प्रमाणात करतात. तर ह्या सगळ्यापासून सुरक्षित राहायचं असेल तर आपल्याला हे सायबर वॉर आपल्या पद्धतीने सर्व संरक्षक भिंत उभी करून आपणच जिंकू शकू. आपल्याला नुकसान होणार नाही, कुठल्याच पद्धतीच्या सगळ्या धोके उत्पन्न होणार नाहीत, अशा स्वरूपाची सगळी काळजी घेऊन हे आपल्याला सायबर वॉर लढण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. त्याच्यासाठीची ही खरं तर करोना पश्चात एक वेगळी आपल्याला म्हणता येईल की आपली एक चाहूल यायला लागली या सगळ्या परिस्थितीची. आणि तिच्यापासून आपल्याला सावध कसं व्हायचं त्याचे उपाय पण सुचवण्यासाठी ही त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पूर्वीच्या काळी शत्रू देशांवर पाळत ठेवायला गुप्तहेर बाळगण्याची आणि त्यानुसार नेटवर्क वेगाने काम करण्याची एक पद्धत होती. आजही ती आहे, पण मला असं वाटतं की आता पुढच्या काळात तंत्रज्ञान ह्या सगळ्या गुप्तहेर फिजिकल लोकांनी जाऊन काहीतरी काम करावं, माहिती करावं, ह्या स्वरूपाचं काम बदलून ते तंत्रज्ञान आधारित असं होण्याची सगळी त्याची प्रोसेस आपण सुरू झालेली आहे असं आपल्याला दिसतं. त्यातलं मोठं उदाहरण आहे चीनचं. चीनला जगावर सत्ता आपली स्थापन करायची, आर्थिक महासत्ता म्हणून अमेरिकेला मागे टाकून जागतिक पहिल्या क्रमांकाची सत्ता व्हायचं आहे. त्यासाठी व्यापारात ज्या पद्धतीने ते काम करतायत तसंच माहिती काढणे, माहिती गोळा करणे, माहिती चोरणे आणि गुप्तहेरांच्या पद्धतीने काम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अतिशय बेमालूमपणे वापर करणे, ह्याच्यात चीनचा हात आत्ताच्या घडीला जगात कोणी धरू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो. आता भारत सरकारने चीनच्या आधी 59 ॲप्सवर आणि त्याच्याच आता कॉपी मारणाऱ्या ॲप्सवर बंदी घातली कालच्याच निर्णयानुसार. हे ॲप्स काय करतात तर तुमची माहिती कलेक्ट करत राहतात आणि पाठीमागे पाठवत राहतात. तर पाठीमागे कुठे, तर हे ॲप्स जिथे तयार करण्यात आले, जे डेटा सेंटर आहेत, त्यांचे माहिती केंद्र आहेत, त्या चीनमध्ये. भारताने मुळात आत्ता असा निर्णय घ्यायची गरज आहे पुढच्या काळात. भारतानेच काय तर जगातल्या सर्व प्रमुख देशांनी जे अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी वापरतात, ॲप्स वापरतात, मोबाईल्स वापरतात, ज्या कंपन्यांचा डेटा सेंटर त्या देशात नाही, ज्या कंपन्यांचा सर्व्हर त्या देशात नाही, त्या कंपन्यांवर निर्बंध आणायला लागतील. म्हणजे असं की समजा टिकटॉकचा सर्व्हर आणि त्यांचा डेटा सेंटर चीनमध्ये आहे, तर टिकटॉकला सांगायला पाहिजे की तुम्ही भारतात तुमचा सर्व्हर आणि डेटा सेंटर असेल आणि त्याच्यावर आमचं नियंत्रण असेल, ज्यावेळी आम्हाला माहिती पाहिजे असेल त्यावेळेस उपलब्ध होऊ शकते अशी परिस्थिती असेल तरच तुम्हाला आम्ही या सगळ्या वापराला आणि लोकांना तुमचे ॲप्स किंवा बाकीच्या कंपन्यांना मोबाईल फोन्स त्यांच्या सगळ्या सुविधा वापरायची परवानगी देऊ. होतं असं की आता आपण ॲप्सची चर्चा करतोच आहोत, त्याचबरोबरीने चीनमधून 70% जगातले मोबाईल्स वापरले जातात आणि मोठ्या प्रमाणात कम्प्युटरही 30-40% प्रमाणात ते जगभरात सप्लाय करतात मॅन्युफॅक्चर करून. या सगळ्या चिप्स जे काम करतात, मोबाईलमध्ये पण ज्या सगळ्या चिप्स काम करतात ते तिथेच असेंबल होतात. उद्या भारतातही काही कंपन्यांनी प्रोसेसिंग करून किंवा तिचं प्लांट लावून असेंब्ली करायचं ठरवलं आणि त्याच्या चिप्स आणि सगळे स्पेअर पार्ट चीनमधून आले तरी आत्ता जो धोका आहे तोच कायमस्वरूपी असणार आहे. आपल्याला करायला असं लागेल की तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आणि सगळ्या गोष्टी इथंच असायला पाहिजेत. त्याचं इन्फॉर्मेशन बॅकएंडला पाठीमागे जाऊन चीनमध्ये किंवा आपल्या शत्रू राष्ट्रांमध्ये जाऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल. आणि ती खबरदारी घेतल्याशिवाय आपण इंटरनेटच्या दृष्टीने, ॲप्लिकेशनच्या दृष्टीने, आपल्या सगळ्या संगणकीय व्यवहाराच्या दृष्टीने सुरक्षित असू शकणार नाही. मी आपल्याला एक महत्त्वाच्या काही गोष्टी सांगू इच्छितो. आपण आता सगळीकडं CCTV कॅमेरे लावलेत. CCTV कॅमेऱ्यांचं मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात चीनमधनं होतं. जगातली 2 नंबरची कंपनी दाहुआती चीनमध्येच ऑपरेट करते, तिथनंच जगात कॅमेरे जातात. हिकविजन नावाची मोठी कंपनी की जे सगळे आपण भारतभर पण हिकविजनचे कॅमेरे लावलेत. मोठ्या एका नियतकालिकात, अतिशय विश्वासार्ह नियतकालिक आहे, त्याच्यात गेल्या काही दिवसांपूर्वी स्पष्टपणे चीनच्या ह्या कंपन्यांवर आरोप केला की यांचं सगळं कंट्रोल आपण आपल्या इथं लावलं तरी इंटरनेटमार्फत ते आपण जोडतो. ते सगळं इन्फॉर्मेशन CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही ह्या कंपन्या पर्यायाने चीनमध्ये
कलेक्ट केलं जातं आणि त्याची माहिती घेतली जाते. त्या पुढची धक्कादायक माहिती अशी आहे की जर ह्या कॅमेऱ्यांमध्ये ऑडिओ सिस्टीम असते, आपण काय बोलतो ते हे कॅच करायची आणि ऐकून घ्यायची आपली व्यवस्था असते, नियोजन असतं. ते सगळं समजून घेण्यासाठी आपण समजा ऑडिओ सिस्टीम सुरू केली तर आपल्यासाठी वापर करायला तर एक योग्य गोष्ट आहे. पण तुम्ही जर तुमची ऑडिओ सिस्टीम बंद केली ते कॅमेऱ्यातली, तरीही या कंपन्या चीनमध्ये बसून तुमचे ऑडिओ ग्रास्प करू शकतात, ती माहिती घेऊ शकतात आणि तिथनं चालू करू शकतात. म्हणजे तुमच्या नकळत ते चालू करणं, त्याची माहिती घेणं, इथपर्यंत हा धोका मोठा आहे. हा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप अतिशय ॲडव्हान्स अतिशय हेरगिरीचं प्रकरण आहे आणि याच्यात आपल्याला खूप काळजीपूर्वक पाहायला लागेल. या स्वरूपाची सगळे आपण ॲप्सच्या संदर्भातल्या अनेक चर्चा ऐकतो, बोलतो आहोत. आता पुढच्या काळात सगळ्या ॲपमधनं जी माहिती कलेक्ट केली गेली, आता हे फक्त 59 ॲप आणि त्याच्या कॉपी मारलेल्या ॲप्स एवढंचपर्यंत मर्यादित नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो, लेनोवो सारखाचा कम्प्युटर्सची कंपनी आहे. म्हणजे ती आपल्याकडे कम्प्युटर्स आपण मोठ्या मोठ्या आस्थापनांमध्ये, सरकारी आस्थापनापणात लेनोवोचे कम्प्युटर्स लावलेत. खूप आधीपासून त्याची चर्चा होती की हे लावले नाही पाहिजेत. त्यातलं इन्फॉर्मेशन गॅदरिंग करायचं लेनोवोमध्ये सिस्टीम आहे अशी खूप वेगळ्या पद्धतीने तज्ज्ञांकडून आरोप झालेत. तर ह्या स्वरूपातले जे सगळे आता समजा कुठल्या महत्त्वाच्या आस्थापना त्यात काय काम करत असेल, काही कोडवर्डवरनं इन्फॉर्मेशन चीनसारख्या काही हेरगिरी करणाऱ्या व्यवस्थेतनं त्यांना मागायचे असेल तर ते काढत असेल तर सगळ्या सहज शक्य त्यांना आहे. तर ह्या पद्धतीने जे सगळ्या आत्तापर्यंत झालेल्या गोष्टी आहेत ते इतक्या लाईटली घेऊन चालणार नाही. आपल्याला त्याच्यावर खूप काळजीपूर्वक पाहावं लागेल आणि त्याची माहिती कुठं जात नाही आहे ना, याच्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीने फायरवॉल्स किंवा त्याच्या सिस्टीम्स किंवा त्याचं बंद करणं सिस्टीम नाही केल्या तरी ते सगळ्या माहिती जाण्याचे मार्ग ह्याच्यावर आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल असं मला वाटतं.